केलंच का चालू? हॅलो, सो आम्ही आज आलेलो आहोत. किती वाजले? 5:40. 5:40. सध्या माणसांचे चेहरे दिसत नाहीयेत, पण कोण आमच्या बरोबर आहेत ट्रिप मध्ये? कुठला शब्द तो? त्या दिवशी तो बोलले ते टॉर्नेश आहे काय ते? काय? कशाबद्दल? हे टॉरेन्शियल वेदर. टॉरेन्शियल वेदर म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? बाहेर खूप असं बोलतात ना, वादळी वातावरण काइंड ऑफ. माय गॉड. रोहित, हे तुला माहित नव्हतं? मला नाही माहिती. हे मला माय vocabulary is not that much. हे सिरी ले घन आज बरसे. बाय 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 कोण? स्वप्नील बांदोडकर. आज बरसे बाय. तो आहे लांब दिसतोय तो मोरबे डॅम, जिथे आम्ही ऑलरेडी जाऊन आलोय. काय 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 रोहितला कोंबडी हवी आहे. हे मस्त पार्किंगची सोय आहे. व्हॉट इज द कॉस्टिंग? 100 रुपीज मध्ये. गाडी पण सेफ राहील. चेंजिंग पण आहे. विचार कर जर 100 रुपये स्विमिंग पूल मध्ये पण आहे का दिवसभर? हो. पण तू ट्रेकला आलायस की पूल मध्ये जायला आलायस? आल्यावर. अरे जर आपण काल आलो असतो. ग्रीनरी, वॉशरूम वगैरे सगळे मस्त. ऐकलं ना? काय बोललास तू? आय एम जस्ट मिसिंग माय वाईफ. इथे जा. मी काय म्हणते, इथेच पूल मध्ये उडी मारूया. आणि मी तेच बोललो ना, झालं. 100 रुपये दिलेले आहे. आम्ही आज आलो आहे सोंदाई फोर्टला. बरोबर बोलते ना मी? सोंदाई आहे की सोंडाई आहे? सोंदाई फोर्टला. आम्ही सध्या इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आता जाणार आहे वरती. डोंगर दिसतोय का? नाही, धुक्यामुळे कदाचित दिसत नसेल, पण थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला दाखवू. बघूया आता हा ट्रेक कसा होतोय. आधी आमचा व्लॉग होता माळशेजचा. माळशेज नंतर आम्ही आता आलोय सोंदाई फोर्टला. बघूया. मला असं वाटतं की हा छोटा ट्रेक आहे, म्हणजे जास्त काही डिफिकल्ट लेवल नाही आहे, म्हणूनच मी इथे आली आहे, नाही तर मी काय आली नसती. सो बघूया आता. आणि मला घेऊन आलेला आहे माझा मित्र. अरे यार, एक्सप्लोरर आहे जो आमचा. काल असतो मिस मेघा सावंत. मिसेस मेघा सिद्धेश्वरिया. आत्ताशी आम्ही निघतोय. ह्यांची अजून तयारीच होते. काय नाही होणार. तुला हवा तेव्हा वापरता पण येईल. आतमधले काय नाही होत. चलो. किती वाजता ट्रेक चालू करायचं होतं आपल्याला? 7 वाजता. 7 वाजता. आमचे गाईड बरोबर नाही. अशा गोष्टी बोलू नाही शकत. त्याच्यामुळे नैसर्गिक काय बोलतात त्याला, नेचर कॉल्स मुळे लेट झालेला आहे. हे घ्यायचे. स्टार्ट झालेलं आहे वरती चढायला. ही लोक पाऊस नसताना सुद्धा रेनकोट घालून एवढं पॅक करून चाललेली आहे. तुम्ही आलात कशाला? आम्ही निसर्गाला निहाळायला आलो. माणूस आलेला आहे क्रॉक्स घालून, शूज वाले. पहिल्याच फाटकामध्ये फाट तुटलेली आहे. हे एवढं मोठं सुद्धा नव्हतं. तेच पार करत. हे बघा. झालं सगळं बॅग मध्ये. कारण पोंचो घामानेच भिजलाय. पावसाची आशा करून आलेले पर्यटक हे खडतर मार्गावर आणि घामांच्या रेषांमध्ये पोंचो नीट करताना. काय रे, पाऊस होता ना रे? होता. जेव्हा तुम्हाला वाटतं गाडीत होता तोपर्यंत होता.
400 रुपए की शूज नहीं है आपके पास तो प्लीज मत आना ये क्रॉक्स पहन के। बहुत फिसला है। पॅच थोडासा कठीण आहे, कठीण पॅच नंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं, ब्रेक टाइम। संकट आली तरी आले तुफान किती। थोडं अर्ध्यावरती आलेलो आहे पण भाई व्ह्यू हा बरोबर आहे। आणि एवढे चॅलेंज अजून बाकी। आणि आमचे गाईड पोचलेले आहेत पहिल्या टेबल पॉइंटला। तुम्हाला कसं वाटतंय? ठीक आहे, बरं वाटतंय। एवढं लास्ट टाइम गेलेलं तेव्हा पण असंच होतं सेम? पण तुम्ही तर वेगळ्या रस्त्याने आला ना? सांगतो ना कुठल्या मी ह्याच रस्त्याने, फक्त आपण तो तिकडून आलो ना, तो इकडून जॉईंट होतो। चिलाच माहिती नाहीये कुठून आलेलास ते। नाही मगाशी बोलला ह्या रस्त्याने नाही आलेलास। पुढचा जो आपण होतो ना त्या रस्त्याने नव्हतो आलो। सर्वप्रथम श्री छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा। हो मग गाव सोंडेवाडी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। लावा ताकद तिथेच दगड सोड, काय नाही चढशील आरामशीर। ये डायरेक्ट वर पाय ठेव, तिथे नको ठेवू। किती ट्रेक फॉग इज कमिंग। मुंबईकर धबधब्याचा आस्वाद घेताना धबधब्याची साईज मॅटर करत नाही। हो वाव, आमच्यासाठी पाणी मॅटर करतं। चल भावा, आता उद्या 6 वाजता येणार पाणी। काय मग निसर्गाचा आस्वाद घेतोयस की नाही तू? ऊन थोडं जास्त आहे, रोजच वाटतं। कुठून एक धोक्याची चाळ येते। भाई जरा गाणं बोल ना। गारवा दाखव ना। आप मुंबई नहीं आ रहे हो, आप नई मुंबई में ही रहो। शेवटच्या पॅचला आलेलो आहे आम्ही, असं हा म्हणतोय। आणि हा पॅच नसून लीडर सगळेच बोलतात असं। अशा प्रकारे आम्हाला ही पहिली खाली जाशील। पाण्याची टाकी दिसलेली आहे, खूप सुंदर दिसते। आणि आता नेमकी पावसाला सुरुवात। सर हे काय आहे? हो सर हे काय आहे? हे काय आहे? सांगा ना सर, सांगा ना गुरुजी। बघू शकता, हे आपल्या सोंडाई फोर्टवरचं पहिलं टाकं आहे पाण्याचं। टाकं बोलायचं पहिल्यांदा। ठीक आहे, तर शहरातली लोक त्याला टाकी यातलं पाणी पाहू शकता, एकदम स्वच्छ आहे, पिण्यासारखं पण आहे। आणि इथेच इन्स्ट्रक्शन पण लिहिलेत, खाली पाण्यात उतरू नये, पाय टाकून बसू नये। कॅन वी हॅव अ डीप स्विम पण करायचं नाहीये। हो कमल, अरे बोल बजरंग तीन धागे दिगे दिन एका लाईनी। कोलते पण नाही, कोलते मेला गाढव ना केवर। कॉर्पोरेट एम्प्लॉई जेवढा महिन्याभरात बसत नाही तेवढे हे एका ट्रेक मध्ये बसलेत। आपण इथे थांबलेलो, आपण काय घेतली? पाण्याची बॉटल। आणि एवढे जण असताना पण एकानेही कॅश कॅरी केलेली नाही। इथे येणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना आहे, तेवढी तरी कॅश ठेवा। आम्हाला एक मुलगा मिळाला, त्याने आमच्यासाठी पे केलं आणि आम्ही त्याला गुगल पे केले। आम्हाला रेंज तर आहे पण दुकानवाल्यांकडे गुगल पे नाही। इथे कोणता गड थांबा, गड कोणता? हा इथे सुधाल आहे, इथे चार विचारलं गड कोणता आहे। इथे सोमनाई मातेच्या कृपेने आम्हाला एक माणूस भेटला। पावसाची सर आली नाही का भावा? ही पावसाची सर नव्हे, हे तर
प्रोफेशनल ट्रेकर्स आणि आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातलं हे माझं 10वं ट्रेक आहे. हे रील मेंबर्स एकदा येऊन 10 रील्स बनवून जातात. प्रोफेशनल ट्रेकर हे चष्म्या घालणार आणि ते सगळे लोक फक्त माझ्या मागून जातात. पण ह्यांना आम्ही वरतीला सांगतोय. कसं उचलून आणलंय? आणि मी या लोकांना चला 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 इथपर्यंत आले. चला घरी चला. पाऊस आलेला आहे आणि दिवेश जो म्हणत होता की जो पायऱ्यांचा पॅच आहे तो आता आम्हाला दिसायला लागला. त्यामुळे थोडा दिसत नव्हता. साईडला झाला. याच्या पाठीची झटकन तिची पोझिशन टाकली पाहिजे. व्हिडिओ आहे काहीतरी करा. चला चला. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रेक. रेलिंग लागतात मध्येच. ॲट द टॉप आलो का? हां पोचलेलो आहे. मेघा सगळ्यात पहिली आलेली आहे. मंदिर आहे. पुढं चढून आल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागलेली आहे पण आपण आधी घरातल्या माणसांना देऊ. घरातल्या माणसांना आता मी नाही करू शकत बाई. बाय. काय आहे मी काय इथे? वृक्षारोपण आहे. 9:30ला वरती पोचलेलो. थोडं फिरलो, मजा केली, खाल्लं. आता उतरण्याचा प्रवास. हे चला हे मध्ये आलेले आहेत आणि मागे तुम्ही बघू शकता आता रश आवर चालू झालेलं आहे. सो ट्रेकला यायचं असेल तर लवकरच आलेलं बरं. आम्ही वरती गेलो तेव्हा कोणच नव्हतं. आम्हाला व्यवस्थित मिळालं एकदम. आम्ही नेहमी लवकरच जास्त गर्दी नाही वाटत. तुम्हाला बघायला पण मिळतं आणि फील पण होतं. चान्स ऑफ पण कमी असतात. कठीण ट्रेक करून आलेले आहेत खाली. मला असं वाटतं की मी इतके ट्रेक केलेत पण हा त्या ट्रेकपैकी हा बऱ्यापैकी छोटा कमी डिस्टन्सचा होता. पण खाली उतरताना आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. बाय बाय. पाणी पाणी. आणि हा होता आमचा सुका खाऊ. मालवणी खाजा आणि शेंगदाण्याचे लाडू. इन्स्टंट पॉवर बूस्टर. गुलमाल डोसा स्टार्ट. आणि याच्या आधीच आमचं भरपूर आता खाऊन झालेलं आहे. लागलेली म्हणून दाखवतो.